आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर मित्रांनो, आजच्याला आहे ना सोमवार आहे आणि मी आज शाळेत गेलो नाही, कारण की आजच्याला खूप पाऊस होता. म्हणजे एवढा पण नव्हता, कारण की मला शाळेत जायला खूप उशीर झाला होता आणि पावसामुळे मला म्हणजे उशीर झाला नाही का. तर आजच्याला मी घरीच आहे. बाकी एवढा पण पाऊस नाही झाला. रात्री खूप पाऊस झाला, तुम्ही मागं बघू शकता कसं पाणी साचलेलं नाही का. तर रोड तर खूप खराब झालेले आहेत आणि आता दुपारचे जवळजवळ 2:15-2:30 वाजलेले आहेत. तर आता दुपारचं जेवण करायचं आहे आपल्याला आणि दुपारचं जेवण झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो आपल्या इकडे रोड कशी राहते नाही का. म्हणजे गावाकडले विशेषतः नाही का. शहराकडं कसं साईडला पाणी असतं, तसं इकडं मध्ये वाहून असतं. बाकी आपली जी चेतक आहे ना, ती चेतकची बॅटरी खराब झालेली आहे, त्याच्यामुळे ती शोरूममध्ये गेलेली आहे आणि बाबांचं गेलेले होते तिकडं नाही का शोरूममध्ये. तर आता तुम्हाला मी दाखवतो आपल्या घरी एक पण गाडी नाही का. तर मी तुम्हाला तिथं जाऊन दाखवतो आता कशी आपली येतांची रोड असतात. शाळेत जाण्यासाठी हा डबा केला होता ना, तर आता तो परत मला सोडावा लागतो. तर आई मला सोडून ताटात देऊ राहिली आणि मला नाश्ता आहे ना, खूप भाजी चांगली झालेली आहे. ती कारायची मिरची बरं आणि याच्यामध्ये तेल टाकायचं आता आणि ती तेल टाकल्यानंतर कारायची मिरची इतकी खूप छान वाटते ना. हे बघा असं तेल टाकलं का त्याने काढून घ्यायचं आणि इतकी छान लागते ना. तर ही पालकाची भाजी आहे. मला पालकाची भाजी आवडत नाही आहे बरं का, पण आता काय पौष्टिक आहे पण ती मला आवडत नाही. पण याच्यामुळे आता मी मिरची खाऊ राहिलो आहे कारायची आणि त्याच्यात तेल टाकून आणि त्याच्यासोबत भाकर खायची मला आणि चपाती पण खायची नाही का. तर असं जेवण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो तिकडं जाऊन नाही का. मित्रांनो, माझं जेवण झालेलं आहे आणि हलका हलका पाऊस पण यायला लागलेला आहे. तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत नसेल पण तुम्हाला मी दाखवतो उदाहरण बरं. हलका हलका पाऊस दिसत असेल याच्यात. बाकी मित्रांनो आहे ना, इथं पनाईचं पाणी येतं आणि ती पनाईचं पण त्याच्यात पडलं का मग पाणी पण साचतं. त्याच्यामुळे आम्ही ना काय करतो, पाऊस आला का पत्र्याच्या पाण्याने खाई आम्ही एवढं घमेल ठेवून त्याच्यात मग पाणी हे होतं. त्याच्यानंतर गाईला त्यांना पिण्यासाठी आम्ही पाणी वापरतो. आता नाही मित्रांनो 5 वाजलेले आहेत आणि मी आता तुम्हाला ब्लॉक करायसाठी रस्त्यावर आलेलो आहे. तर तुम्ही इथंच जर बघितलं नाही, इथंच खूप पाणी सांडलेलं म्हणजे मेन रस्ता नाही आहे. तुम्हाला मेन रस्ता दाखवतो. रॉकी पण येतो आहे आपल्यासोबत. जो रस्ता आहे ना, हा गावातून येणारा रस्ता आहे. जस्ट इकडून खाली जातो नाही का. तर मित्रांनो इथं बघा किती पाणी साचलेलं नाही का. मित्रांनो जर गाड्या आल्या ना तर खूप स्लिप होतात. म्हणजे मला सुद्धा गाडी चालू देत नाही. इकडून जर असं मध्ये वळलं आणि जर नेमकेच पाऊस झालेला असला जर आपण चाललो ना तर खूप टायर घसरत आणि आपण पडू पण शकतो नाही का. तर असा विषय गावाकडला नाही का. तर चालतं सुद्धा येत नाही इथं, इतकं हे चिखुले तिकडं इथून किती लांबपर्यंत चिखुले नाही का. आपला रॉके बघतो तिथं असं आहे. मी दिशेने तिकडून येत होतं बरं का. दुकानातून येत होतं. माझ्यासोबत तांदूळ होते बरं का आणि मी तिथं खोपडीमध्ये ठेवून दिलेले होते आणि तिथं पुढं दगड पडलेलं होतं बरं. आणि मी तिथून आलो आणि दगड दिसला, मी ब्रेक मारलं का ते तांदूळ अख्खे खाली पडले तो पडले तरी मी तो सांभाळला आणि माझ्या गाडीच्या टायराच्या खाली आले ती पिशवी फुटली. आणि आता ती पिशवी फुटली का आता म्हणलं आता काय करावा. इथं थोडी सांडलेली वाटते, नाही तांदूळ नाही येते. मी आता ते टायर खाली आले का म्हणलं आत्ता गरबडलो, म्हणलं आता घर तर येतोची, म्हणलं आत्ता वाट लागली, म्हणलं आता आपली आई तर आता आपल्याला खूप खवणार आहे म्हणलं. तर मग मी काय केलं माहिती आहे का, ती आणले उचलेले एवढे सांडले ते नाही का. गोंधळून गेलो ना मी, एवढे सांडले थोडे सांडले एवढे बरं का. ते उचलेले आणल्यात गाडी येतच लावली साईडला आणि हातात असे उचलून नेले तिकडं पिशवीतले जेवढे उरलेले होते तेवढे आणि आईला ठेवून दिली मी ताटात नाही का. म्हणलं आई एक एवढे तांदूळ येतं आणि दिलं ठेवून बरं. तर मित्रांनो खूप हाल झाले होते मला. आत्ता काय करायचं म्हणलं, आता मला खवजन बाबांचे नाही का. पाऊस झाला होता ना, म्हणजे याच्या मागचं तर खूप हे झाले नाही का, हिरवगार झालेले. आधी जर तुम्ही वॉटर ब्लॉग जर बघितले असतील ना तर ह्या जागेवरती खूप असं सुकलेलं गवत होतं. आता बघा कसं आलं हिरवगार झाले, म्हणजे असं बघितल्यावर खूप छान वाटतं नाही का. म्हणजे बघा ना कशी झाडाला पाला फुटला, इथं नवीन हे उगले नाही का झाडं. मग किती भारी वाटतं नाही. तर आधी अख्खं सुकलेलं होतं इथून तिथून. तर इकडं म्हणजे इकडं नजर पण जात असं इथून चाललं का आता लगेच इकडं तिकडं नजर जाते. खूप मजा येते नाही का. JCB आलाय, मी जातो आता घरी, तुम्हाला खाली दाखवतो मग नाही का. ते आपलं मिनी हाऊस होतं, ते मिनी हाऊस पण मी काढून टाकलेले कारण की खूप अडचण करत होतं आपल्याला करायचं पण कंटिन्युएशन.
पाऊस काढूनच टाकला नाही का. आणि इथं आपली शेरडी ताई पण आहे. ता मोकी सोडली का रे. हरो मोकी सोडलेली आहे. बरं झालं पळून नाही गेली कुठं. इथं पाला खाऊ राहिली ती मस्तपैकी. जाऊन दे आईने सोडलं असं. आपण आता खाली जाऊ आणि खाली तुम्हाला खूप वातावरण छान झालेलं पण माझे पाय खूप बरेच आहेत. म्हणजे मग मला चिकला जायचं पण खूप कंटाळा आलेला आहे. मला गंमत दाखवू का. तुम्ही जरा ओल्ड ब्लॉग बघितले म्हणजे जर आपले जुने ब्लॉग बघितले ना तर इथं खूप तुम्हाला अडचण दिसन. इथं आहे ना म्हणजे अडचण म्हणजे आता बघा ना कसं क्लिअर झालं. शिवाय इथं आहे ना एक गवत सुद्धा नव्हतं. थोडं सुद्धा गवत नव्हतं. आत्ता बघा किती गवत उडलेलं आहे. बघा इथून चिरून गवत आहे. शिवाय आपलं हे खिजो हे होतं ना कसं होतं आता कसं फुटलंय थोडं. आणि हे बघा मित्रांनो इथं आपण पेरलेलं आहे पण ती तुम्हाला सांगणार नाही मी काय पेरलं नाही का. तुम्हाला कळण त्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला विचारेन पण मी नेमकं हे कशाचं म्हणजे काय पेरलं आपण नाही का. खूप आराप सुटलेलं आहे. तुम्हाला आवाज येतो का नाही ते मला नाही माहिती. बाकी मित्रांनो बघा ना किती भारी वातावरण झालेलं आहे. असं वातावरण आणि प्लस त्याच्यामध्ये असं थोडं गार पण वाजलं कसं खूप छान झोप येते म्हणजे नाही का. मेरू सकाळच्या पारी ना खूप पाऊस होता म्हणजे होता बऱ्यापैकी. त्याच्यामुळं मी शाळेत नाही गेलो नाही तर मी शाळेत गेलो असतो. बाकी मित्रांनो इथं खोडं एवढे काय करून पडले मला ते तर नाही माहिती बघ. त्याच्यात पावसामुळे खोडं वल्लं झालं असं याच्यामुळं ते वल्लं वल्लं वाटतंय ना. दरवेळेस म्हणजे जे नागपंचमी होते ना तर इथं पूजेला जातं कारण की इथं वारू होतं आधी. आणि आत्ता तुम्हाला कोणत्याच युनिकनी वारू वाटणार नाही कारण की ते बुजलं कसं त्यांच्यात कोणते मग नागोबा नाही तर नाही का. तर याच्या आधी म्हणजे आत्ता पण पूजेत येत होतं म्हणून पण आता इथं आसपास कुठंच वारू नाही आहे. याच्यामुळं इथंच पूजेत येत जवळपास नाही का. तर आत्ता याच्यात नागोबा नाही येतं आणि इथं वारू पण आता कोणत्याच युनिक तुम्हाला वाटत नसन. कदाचित आतमध्ये असं वारू आपल्याला दिसत नाही वरून नाही का. तर सध्या तर नागोबा नव्हते राहत आधी राहत होते याच्या नाही का. जे अंगेंनी घर केलेले नाही का. तर असा विषय होता. बाकी आत्ता पण त्याची पूजा करतात नागपंचमीला. मी 7 ते 8 दिवसानंतर ब्लॉग करतोच कारण की मित्रांनो मला सवय झाली होती. म्हणजे मी जवळजवळ 50 ब्लॉग डेली केले होते ना. तर याच्यामुळे मला सवय झाली. मी 7-8 दिवसानंतर ब्लॉग करतो. ज्याची सुट्टी असेल या दिवशी कालच्याला ब्लॉग नाही केला कारण की कालच्या दिवसभर पाऊस होता याच्यामुळं. नाही तर पाऊस तरी काय करणार नाही तर घरात पण काही दाखवता येत नाही. तुम्हाला दाखवायचं तुम्हाला आपलं शेतच दाखवायचं. बाकी बाहेरचं कुठं तर घरातलं तर आपलं दाखवता येत नाही. आणि बाहेर पण कुठं फिरता येत नाही कारण की मी घरीच असतो जास्तीत जास्त आपल्या शेतात एक. याच्यामुळे दाखवणार फक्त आपलं शेतच. तर तुम्हाला घरातलं पण दाखवता येणार नाही का. तर असा विषय नाही. तर मी तुम्हाला डेली पण केली असते शाळेतून आल्यानंतर पण मी ब्लॉग केली असते. पण आता काय दाखवतं रे घरात आपलं घर पण खूप छोटं आहे. तर दाखवणार ते फक्त शेतातलंच. बघा किती भारी वाटतंय गावात. मित्रांनो इकडं पण पेरलेलं आहे बरं आपण. तुम्हाला कळण आत्ता जो 10-15 दिवसानंतर फुटलं का म्हणजे उगलं का. आणि मित्रांनो इथे ना रानजनावर पण येऊन गेले होते मकामध्ये नाही का. तर रानजनावर आले आणि त्यांनी जे थोडं थोडं उडलेलं होतं ना ते खाल्ले आणि गेले नाही का. रात्रीच्याला झालं आहे. आणि सकाळी बाबा आले की तेव्हा बाबांनी बघितल्यानंतर ते कळलं का असं असं रानजनावर आले पण खाऊन गेले पण. Oh yeah, 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 oh yeah. Hey there, what you drinking? 2 shots, let's pour it up. I know what you're thinking, but tomorrow won't come for us. This like. मित्रांनो 2 दिवस झाले आपल्या सूरज मामाने आपल्याला दर्शन दिलेलं नाहीये. तर मित्रांनो दर्शन नाही दिलं ना तर खूप छान वातावरण होतं नाही का. बाकी मित्रांनो सूरज मामा पण यायला पाहिजे. 2-4 दिवसानंतर यायला पाहिजे नाही का. म्हणजे सूरज मामा आले का तेव्हा वाटतं नाही यायला पाहिजे. आणि जेव्हा येते तेव्हा अरे मी काय म्हणतोय जेव्हा सूरज मामा येतात ना तेव्हा नाही आले. आणि अरे काय होतंय मला बोलता सुद्धा येईना. म्हणजे जेव्हा सूरज मामा उगत येत तेव्हा आपल्याला वाटतं का नाही उगावा. आणि जेव्हा नाही उगत तेव्हा आपल्याला वाटतं उगावा. म्हणजे असं असतं म्हणजे नाही का आपल्या मनाचं. जेव्हा आपल्याला जी गोष्ट भेटते तेव्हा वाटतं आपल्याला ती भेटायला नव्हती पाहिजे. आणि जेव्हा ती भेटत नसते तेव्हा आपण ती स्वप्न बघतो नाही का. आणि असं पण होतं एखादी वस्तू आपल्याला मिळाली असते का आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा आपल्याला अजून एखादी भारी गोष्ट मिळावा. आणि जेव्हा ती पण गोष्ट नव्हती आपल्याकडं तेव्हा वाटत होतं आयला आपण कमीत कमी ती तरी भेटायला पाहिजे. पण आता ती पण भेटली नाही. म्हणजे असं असतं आपल्या मनाचं.
तर थोडं कंट्रोल ठेवायला पाहिजे. मला पण एवढं कंट्रोल नाही आहे, तरी मी ठेवीत असतो थोडं थोडं नाही का. मित्रांनो मी आहे ना असं चॉकलेट वगैरे काही खात नाही बरं. हे चॉकलेट कुरकुरे असं दुकानातलं काही खात नाही. हा एखाद्या वेळेस आणलं समज तर खातो, चुकू नको नाही का. आवडतं पण मी खात नाही असं आहे. तर एवढं खात नाही मी दुकानातलं चॉकलेट कुरकुरे बिस्किट खातो. चहा सोबत सकाळच्या परी खातो, लई नाही खात. म्हणजे 2-4 दिवसातून जर बिस्किटचा पुडा असला घरात तर खातो, वाया जाण्यापेक्षा म्हणलं खाऊन टाकू. तर खातो म्हणजे कधी मध्ये खातो, म्हणजे असं एकदम खात नाही असं नाही. One more for us, there you go, drink it up. Oh. आता आहे ना 6:30 वाजलेले आहेत आणि आता मी घरात झोपलो होतो, आत्ताशी उठलोय. आपलं जे पेरूचं झाड आहे ना, तर त्या पेरूच्या झाडाला आहे ना पेरू सुद्धा आलेले आहेत. हे जे आपलं मोठं झाड आहे ना, म्हणजे ह्या झाडाला कधी पेरू येते तर कधी येत नाही. तर तुम्हाला मी दाखवतो बरं का. मित्रांनो 6:15 वाजलेले आहेत आणि तुम्हाला मी खालचं वातावरण दाखवतो. खूप चांगलं वातावरण आणि खूप स्वच्छ वातावरण झालेलं आहे. कारण की मित्रांनो ज्या वेळेस पाऊस येतो ना आणि पाऊस आलं की जे धुकं असतं, जे गाठ निर्माण झालेलं, तर ते अख्खं गाठ काय माहिती ती तुम्हाला जर माहिती असेल तर उलट ते मला कॉमेंटवरती सांगा बरं का. जे धुकं असतं ना, पाऊस आला का त्याच्यानंतर ते जातं आणि अख्खं वातावरण स्वच्छ होतं. नाही तर जर ते धुकं असलं ना तर आपल्याला सर्दी वगैरे होऊ शकते त्याच्यामुळे नाही का. बाकी बघा किती छान वातावरण झालं आहे ना. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये म्हणजे जर तुम्ही मोबाईलमध्ये जर बघत असाल ना, ते मोबाईलमध्येच बघू राहिलेत. जर तुम्ही मोबाईलमध्ये बघताना जर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला नीट दिसणार नाही, पण जर आपल्या डोळ्याने जर बघितलं तर खूप छान दिसेल आहे की नाही. आता मी अजून खाली गेलो असतो पण माझे पाय भरत आहे, खूप चिखुले नाही का, चिखुले नाही का. तर इथूनच बघा आता वेळ झालेली व्हिडिओची एंड करायची, म्हणजे व्हिडिओ संपवण्याचा आजचा ब्लॉग. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो जे आपलं टार्गेट होतं 100 दिवस होतं, आपण ते 100 दिवस 100 ब्लॉग्सचे टार्गेट घेतलं होतं ते आपण मध्येच डिस्ट्रॉय केलं. म्हणजे आपण ते चॅलेंज पुढं कंटिन्यू नाही केलं. कारण की मित्रांनो माझी शाळा उघडली होती आणि काय विषय होतो माहिती आहे की मित्रांनो, शाळेत आमची शाळा असं 10 वाजता बरं का. आता मला इथून निघावं लागतं 9:45 किंवा 9:30 वाजता. शाळेचं उरकी तर मला वाजतात 8, 8:30 वाजते. त्याच्यानंतर जेवण आणि ते सकाळी तशीच जाते. आणि रात्रीच्याला असलं का, म्हणजे आता रात्रीच्याला आमची शाळा होती ते 4:45 वाजता. मी 5, 5:30 वाजता घरी येतो. 5:30 वाजता घरी आलो का त्याच्यानंतरून मला मग हातपाय तोंड धुवायचं, मग काहीतरी खातो मी आणि त्याच्यानंतर मग थोडं बसतो. कारण खूप दमलेलो नसतो, लांबून येतो. तर थोडं बसतो तवर तर रात्र पण होते 6:30 वाजते. आणि 6:30 नंतर काय दाखवू, इकडे सगळा अंधार असतो. याच्यामुळं मग मला नीट हे पण नाही करता येत ब्लॉग. याच्यामुळं आपलं ती चॅलेंज आहे ते डिस्ट्रॉय झालं. सगळं जाऊन दे मित्रांनो, आता आपण ब्लॉग एंड करू, नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मग ती मला एक्सपोर्ट करण्यासाठी खूप वेळ लागतो. वरून माझ्या मोबाईलचं स्टोरेज पण एवढं सगळंच आहे. मोबाईल जायचा हँग होऊन, मी जे आजचा दिवसभराचा जो ब्लॉग शूट केलेला आहे तो पण जायचा. त्यापेक्षा मी आता हे ब्लॉग एंड करतो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच उद्याच्या ब्लॉगमध्ये. पण नाही, तुम्ही जर सबस्क्राईब नाही केलं तर मी हा ब्लॉग एंड करणार नाही. हो द्या माझा मोबाईल हँग. करा सबस्क्राईब करा. असं ना करू, माझा मोबाईल विचार आहे जायचं हँग होऊन. त्यापेक्षा तुम्ही सबस्क्राईब करा प्लीज. तर तुम्ही केलं असं अशी अपेक्षा ठेवतो आणि आपले नक्कीच 1000 सबस्क्राईब होतील. त्यानंतर आपला चॅनल फुल मोनेटाईज होईल. मग आपण असे भारी व्हिडिओ आणणार आहेत ना मित्रांनो. आता सध्या आहे ना माझी शाळा सुरू आहे, याच्यामुळे मला कंटिन्यू ब्लॉग करता येत नाही. तर आपण नक्की कंटिन्यू ब्लॉग केले असते आणि ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी तर मी नक्की ब्लॉग करणारच. कालच्याला पण करणार होतो, पण कालच्या नेमकी काय विषय झाला मित्रांनो, दिवसभर पाऊस होता आणि पावसाचं मी तुम्हाला काय दाखवणार. त्याच्यामुळं मी कालच्याला ब्लॉगच नाही केला. तर मी परत बोलत चालू आहे. त्यापेक्षा आता मी ब्लॉग एंडच करतो. तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खूप मोठे झालेले आहेत, तुम्हाला दाखवतो. एवढे पण मोठे नाही झाले.